करण्यासाठी डबेवाल्यांनी 6 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत इराणमधील 2076 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मृतांमध्ये 216 लहान मुलांचा देखील समावेश आहे. याशिवाय 26,500 नागरिक हे जखमी झालेले आहेत, ज्यामध्ये 1,676 लहान मुले आहेत. लेबनॉनमध्ये भूदल हल्ला सुरू केल्यानंतर हिजबुल्लाह सोबतच्या लढाईमध्ये इस्रायलला मोठा धक्का बसलाय. आपल्या हद्दीमध्ये घुसलेले जवळपास 100 इस्रायली रणगाडे नष्ट केल्याचा दावा या लेबनीज गटानं केलाय. नष्ट झालेल्या या प्रत्येक इस्रायली रणगाड्याची किंमत ही $60 लाख असल्याचा अंदाज आहे. रणगाड्यांचं नुकसान झाल्याबाबत इस्रायलनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. इस्रायलनं या महिन्याच्या सुरुवातीला लेबनॉनवरती हल्ले केले होते. इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधील आपली कारवाई ही आणखी तीव्र केली आहे. त्यांनी 200हून अधिक हिजबुल्लाह ठिकाणं, लढवय्ये आणि शस्त्रसाठा नष्ट केलाय. सुरक्षा क्षेत्र वाढवत इस्रायल पुढे सरकत असून या कारवाईमुळे परिसरामध्ये तणाव अधिक वाढलाय. इस्रायली वायुसेनेनं इराणमधील एका महत्त्वाच्या ठिकाणावरती हल्ला केलाय, जिथे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी महत्त्वाची उपकरणं तयार होत होती. हे या प्रकारचं फक्त दुसरं ठिकाण आहे. त्याबरोबरच हत्यार उत्पादनाशी संबंधित अनेक ठिकाणांवरती हल्ला झालाय, ज्यामध्ये बॅलिस्टिक मिसाईल्सचं इंजिन आणि हवाई संरक्षण प्रणालीची ठिकाणं ही समाविष्ट आहेत. इस्रायली सैन्यानं इराणमधील IRGC संबंधित ठिकाणांवरती थेट हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये IRGCशी संबंधित कंपनी कालाचं मुख्यालय नष्ट असून यामुळे तेहरानच्या सैन्य औद्योगिक नेटवर्कला आणखी मोठा धक्का बसलाय. इस्रायली कारवाईमुळे इराणमधील सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रावरती मोठा परिणाम झालाय. अबुधाबीतील अॅल्युमिनियम कारखान्यावरती इराणच्या हल्ल्यानंतर आग लागली. या हल्ल्यामुळे कारखान्याचा औद्योगिक इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती नष्ट झालाय. आकाशामधून काढलेल्या व्हिडिओमध्ये आग आणि धुराचे भयंकर दृश्य दिसतायत. इराकमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये मोसुलमधील मोबिलायझेशन फोर्सेसचे मुख्यालय हे निशाण्यावरती आलं. या हल्ल्यामुळे त्या भागातील सुरक्षा आणि सैन्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती मोठा परिणाम झालाय. अमेरिकेची हवाई कारवाई ही सुरू असून क्षेत्रातील तणाव हा वाढलेला आहे. इराण होर्मुझ स्ट्रेटसाठी नवीन कायदा लागू करणार आहे. या कायद्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या जहाजांवरती कर लागू होणार आहे. तेल टँकर आणि इतर जहाजांवरील ट्रान्झिट फी वसूल केली जाईल. इराणचं म्हणणं आहे की या पैशांचा उपयोग शिपिंग सुरक्षा सुधारण्यासाठी, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि प्रादेशिक विकासासाठी केला जाईल. हा निर्णय आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरती मोठा प्रभाव टाकू शकतो. आखाती देशातील युद्धामुळे केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता पेट्रोल पंपावरती देखील रॉकेल मिळणार आहे. केंद्र सरकारनं तेल कंपन्यांना पेट्रोल पंपावरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये रॉकेल साठवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावरती 2,500 लिटर रॉकेल साठवता येणार आहे. तर यापूर्वी पेट्रोल पंपावरती इतक्या प्रमाणामध्ये रॉकेल साठवण्यास परवानगी नव्हती. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सरकारनं ही मर्यादा हटवलेली आहे. कारगिलमध्ये इराणसाठी मदत निधी गोळा करण्यात येत आहे. याच दरम्यान एका गावकऱ्यानं चक्क एक कोंबडी दान केली आहे. त्या कोंबडीचा जागेवरच लिलाव करण्यात आला आणि ती तब्बल $1,25,000 विकली गेली आहे. जमा केलेली संपूर्ण रक्कम ही इराणमधील लोकांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.